नमस्कार मित्रांनो, मी हाडके सर. आज आपण केंद्र प्रमुख परीक्षा ही जी 2025 मध्ये डिक्लेअर झाली होती ती 3 आणि 4 फेब्रुवारी 2026 ला होत आहे. तर या संदर्भात आपण हे संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. परंतु आता परीक्षेला जाता जाता मित्रांनो, परीक्षेला जाता जाता जे काही महत्वाचे प्रश्न आहेत ते आपण आता येथे पाहणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्ही पाहिले असेल की जे जे काही प्रश्न आहेत महत्वाचे ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहेत. महत्वाचे 200 प्रश्न आहेत ते आपण हाडकेसर युट्यूब चॅनलवर पाहणार आहेत. त्यामुळे सर्वांनी हाडकेसर हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा. चला तर मग आपण सुरुवात करूया आपल्या महत्वाच्या प्रश्नांसाठी. आता हे आपले प्रश्न आहेत. आज आपण सुरुवात करूया. ठीक आहे, तर सर्वांनी व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा. सुरू करूया. पहिला प्रश्न, मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा जो काय अधिनियम आहे हा कधी लागू झाला? तर उत्तर आहे 1 एप्रिल 2010 रोजी. दुसरा प्रश्न, हा अधिनियम कोणत्या बालकांसाठी आहे? तर 6 ते 14 वर्ष वयोगटातील बालकांसाठी. पुढे, आरटीई अधिनियम कोणत्या घटनात्मक कलमानुसार लागू झाला आहे? तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 21A नुसार. पुढे, मोफत शिक्षण म्हणजे काय? तर जे काही शिक्षणासाठी कोणतेही शुल्क, प्रवेश फी, परीक्षा फी किंवा अप्रत्यक्ष खर्च न आकारता दिलेले शिक्षण. पुढे, सक्तीचे शिक्षण म्हणजे काय? तर शासनाने बालकाच्या शाळेत प्रवेश, उपस्थिती, शिक्षण पूर्ण होईपर्यंत जबाबदारी घेणे. पुढे, स्थानिक प्राधिकरणाची जबाबदारी काय आहे? तर शाळा स्थापन करणे, प्रवेश देणे, उपस्थिती सुनिश्चित करणे व सुविधा पुरविणे. पुढे, खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये किती टक्के प्रवेश राखीव आहे? तर उत्तर आहे 25% प्रवेश दुर्बल व वंचित घटकांसाठी राखीव आहे. 25% प्रवेश कोणत्या प्रवर्गासाठी किंवा वर्गासाठी आहे? तर दुर्बल घटक व वंचित गटातील बालकांसाठी. ठीक आहे. पुढे पाहू आपण आता. आरटी अंतर्गत शिक्षक पात्रतेबाबत कोणती अट आहे? तर आता आपण पाहिले सर्वजण आपण परीक्षा देतोय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी, टीचर एलिजिबिलिटी टेस्ट. विद्यार्थी शिक्षक प्रमाण किती असावे? तर प्राथमिक स्तरावर साधारणतः 30 असेल. मित्रांनो, आपण बरेच प्रश्न वेगवेगळे घेतलेले आहेत. त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा, कारण 3 ते 4 दिवस परीक्षा राहिलेत. या परीक्षेला जाता तुम्ही हा व्हिडिओ अवश्य पहा. शाळा व्यवस्थापन समिती म्हणजेच SMC मध्ये पालकांचे प्रमाण किती असावे? तर किमान 75% पालक असावे. पुढे, शाळा व्यवस्थापन समितीचा कार्यकाल किती असतो? 2 वर्ष असतो. शाळा व्यवस्थापन समितीची प्रमुख जबाबदारी कोणती असते? तर शाळा विकास आराखडा तयार करणे व अंमलबजावणीवर देखरेख ठेवणे. कोणत्याही विद्यार्थ्याला नापास करता येते का? तर उत्तर आहे नाही, कारण प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणालाही नापास करता येत नाही. शारीरिक शिक्षा किंवा मानसिक छळास परवानगी आहे का? तर नाही, पूर्णतः प्रतिबंधित आहे. हे असे प्रश्न आहेत ते तुम्हाला येऊ शकतात. पेपर क्रमांक 2 साठी खूप महत्वाचे 100 प्रश्न आहेत. त्यामध्ये आपले 150-200 प्रश्न आहेत. सर्वांनी हे करा. आरटी अंतर्गत शाळा बंद करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर संबंधित समक्ष किंवा सक्षम प्राधिकरणाला. पुढे, महाराष्ट्र राज्य नियमावली 2011 साठी 11ची कशासाठी आहे? तर त्याचं उत्तर आहे आरटीई अधिनियम 2009 ची अंमलबजावणी करण्यासाठी. तर पुढे पाहू आपण. शाळा किती अंतरावर असावी अशी तरतूद आहे? तर पहा, प्राथमिक शाळा 1 किलोमीटर अंतरावर व उच्च प्राथमिक शाळा 3 किलोमीटरच्या आत. ठीक आहे. पुढे, शाळा विकास आराखडा कोण तयार करते? तर शाळा व्यवस्थापन समिती जो काय आराखडा आहे तयार करते. केंद्र प्रमुखाची आरटी अंतर्गत भूमिका काय आहे? महत्वाचा प्रश्न आहे. तर अधिनियमाची अंमलबजावणी, नोंदणी ठेवणे, प्रवेश प्रक्रिया गुणवत्ता निश्चित करणे. पुढे, बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 कधी लागू झाला? तर 20 फेब्रुवारी 2006 पासून. महत्वाचा प्रश्न आहे. बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम किंवा या अधिनियमाचा मुख्य उद्देश काय आहे? तर बालकांच्या हक्काचे संरक्षण करणे, संवर्धन करणे आणि अंमलबजावणी सुनिश्चित करणे. पुढे आता बालक म्हणजे काय? महत्वाचा प्रश्न का. बालक म्हणजे काय? तर 18 वर्षाखालील प्रत्येक व्यक्ती म्हणजे बालक. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग NCPCR ची स्थापना कोणत्या कलमानुसार झाली? उत्तर आहे कलम क्रमांक 3. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगात किती सदस्य असतात? तर उत्तर आहे एकूण 7 सदस्य. त्यामध्ये एक अध्यक्ष आणि 6 सदस्य असे एकूण 7 असतात. पुढे, अध्यक्ष व सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तर 3 वर्ष किंवा वयाचे 65 वर्ष होईपर्यंत जे आधी होईल ते. म्हणजे समजा 3 वर्ष ते राहू शकतात. जर 3 वर्षामध्ये जर त्यांचं 66 वय झालं तर त्यावर ते रिटायर होतात. पुढे, बाल हक्क संरक्षण आयोगाचे मुख्य कार्य कोणते? तर बाल हक्कांचे उल्लंघन तपासणे, दुसरं बालकांसाठी आलेल्या कायद्यांचा अभ्यास करणे, सरकारला शिफारशी सादर करणे आणि बालकांच्या तक्रारीची दखल घेणे. तसेच हे जे काय आहेत हे महत्वाचे आहेत. बहुपर्यायासाठी हा प्रश्न येऊ शकतो.
पुढे बाल हक्क संरक्षण आयोग कोणत्या कलमानुसार स्थापन जो होता तो होतो, तर त्याचं उत्तर आहे कलम 17 नुसार. पुढे बाल हक्क संरक्षण आयोग कोणते अधिकार वापरू शकतो, तर त्याचं उत्तर आहे नागरी न्यायालयासारखे अधिकार, साक्षीदारांना बोलावणे, कागदपत्रे मागवणे, चौकशी करणे, असे हे अधिकार यांच्याकडे आहे बाल हक्क संरक्षण. पुढे कोणत्या महत्वाच्या कायद्याशी हा अधिनियम थेट संबंधित आहे, उत्तर बाल न्याय काळजी व संरक्षण अधिनियम, शिक्षणाचा हक्क अधिनियम म्हणजे RTE म्हणतो आपण त्यानुसार. पुढे भारतीय राज्यघटनेनुसार शिक्षणाचा हक्क कोणत्या कलमात आहे, तर कलम 21A 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणे. शिक्षण हा विषय कोणत्या यादीत येतो, म्हणजे सूची म्हणतो ना आपण, समवर्ती सूची, राज्य सूची काय त्यामध्ये, तर केंद्र सूची, समवर्ती सूची, राज्य सूची यामध्ये, तर शिक्षण हा समवर्ती सूची यादी मध्ये 42व्या घटना दुरुस्तीनंतर टाकलेला आहे. पुढे राज्यघटनेतील कोणते कलम समानतेचा हक्क देते, तर कलम 14 म्हणजेच कायद्यापुढे समान. पुढे अस्पृश्यता निर्मूलनासाठी कोणते कलम आहे, कलम 17 अस्पृश्यतेचा अंत. अनुसूचित जाती व जमातींच्या शैक्षणिक हितासाठी कोणती तरतूद आहे, त्याचं उत्तर आहे कलम 15(4) व 46 नुसार सामाजिक शैक्षणिक मागास घटकांसाठी विशेष तरतूद आहे. अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था चालवण्याचा व स्थापन करण्याचा व चालवण्याचा अधिकार कोणत्या कलमात आहे, तर कलम क्रमांक 30. पुढे राज्यघटनेनुसार बघा, राज्यघटनेनुसार बालकांचे संरक्षण कोणत्या कलमात आहे, तर कलम 24 नुसार बाल कामगारास मनाई आहे. शिक्षणासंबंधित मूलभूत कर्तव्य कोणते आहेत, तर कलम 51A जे त्यामध्ये की आकडा आहे, पालकांचे कर्तव्य आहे की 6 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षण द्यावेच अशी मूलभूत कर्तव्य आहे. मूलभूत हक्क मूलभूत कर्तव्य वेगवेगळे आहेत, ते समजून घ्या. चला आपण हे जे काय आहेत ना, वन लाईनर क्वेश्चन आपण फास्ट घेणार आहेत, त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि ह्याचा निश्चितपणे तुम्हाला उपयोग होणार आहे. 100 प्रश्न आहेत, त्यामध्ये बरेचसे प्रश्न आपले यामध्ये क्लिअर होऊन जातील. राज्यातील शैक्षणिक प्रगतीसाठी प्रयत्न करावे अशी तरतूद कोणत्या भागात आहे, तर राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे जो भाग आहे त्यामध्ये हे तरतुदी किंवा मार्गदर्शक तत्वे आहेत. पुढे शिक्षणाच्या प्रसारासाठी भाषाविषयक तरतुदी कोणत्या कलमात आहेत, तर कलम 350A मध्ये मातृभाषेत प्राथमिक शिक्षणाची सुविधा दिली पाहिजे, हे महत्वाचं कलम आहे 350A. भाषाविषयक कलम विचारलं तर 350A. विद्यार्थी लाभ योजना म्हणजे काय, तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आर्थिक सामाजिक विकासासाठी केंद्र व राज्य सरकारने राबवल्या जाणाऱ्या योजनांना विद्यार्थी लाभाची योजना म्हणतात. शिष्यवृत्ती योजनेचा मुख्य उद्देश काय आहे, तर आर्थिक अडचणींमुळे शिक्षण अर्धवट सोडू नये म्हणून विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देणे शिष्यवृत्ती योजनेचा मुख्य उद्देश आहे. पुढे भारत सरकारची प्रमुख शिष्यवृत्ती योजना कोणती आहे, तर राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना, त्यालाच आपण नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल NSP ही भारत सरकारची प्रमुख शिष्यवृत्ती योजना आहे. सामाजिक न्याय विभागाची सामाजिक न्याय विभागाच्या शिष्यवृत्ती कोणासाठी असतात, तर त्या अनुसूचित जाती SC, अनुसूचित जमाती ST, विमुक्त जाती व भटक्या जमाती VJNT आणि इतर मागासवर्गीय म्हणजे OBC विद्यार्थ्यांसाठी या शिष्यवृत्ती असतात. पुढचा प्रश्न आहे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी कोणत्या शिष्यवृत्ती योजना आहेत अल्पसंख्याकांसाठी, तर प्री मॅट्रिक, पोस्ट मॅट्रिक व मेरिट कम मीन्स या अल्पसंख्याक शिष्यवृत्ती योजना आहेत. पुढे प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती म्हणजे काय, तर इयत्ता 1ली ते 10वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती म्हणजे प्री मॅट्रिक, म्हणजे 10वीच्या आत 1ली पासून 10वी पर्यंत जे शिक्षण असेल त्यात दिली जाणारी शिष्यवृत्ती. ठीक आहे. पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती कोणासाठी, तर 10वी नंतर शिक्षण घेणाऱ्या म्हणजेच 11वी पासून उच्च शिक्षणापर्यंत विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती दिली जाते. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी आपला हा हाडकेसर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. मोफत शिक्षण योजना कोणत्या विद्यार्थ्यांना लागू आहे, तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागासवर्गीय व विशेष प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण योजना लागू आहे. मित्रांनो, सर्व घटकांवरती 10, 12, 15 प्रश्न आहेत, त्यामुळे हे जे प्रश्न आहेत ना ते प्रत्येक घटकानुसार आलेले आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न, विद्यार्थी लाभ योजनांचा शालेय उपस्थितीवर काय परिणाम होतो, तर निश्चितपणाने विद्यार्थी गळती कमी होते, उपस्थिती वाढते आणि शिक्षणाची गुणवत्ता सुधारते. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. ठीक आहे. केंद्र प्रमुखांची विद्यार्थी योजनांबाबत भूमिका काय असते, तर उत्तर आहे तर पात्र विद्यार्थ्यांना योजनांची माहिती देणे, अर्ज भरण्यास मदत करणे, योग्य काही योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे ही केंद्र प्रमुखांची जी काय ती महत्वाची भूमिका आहे. पुढे पहा, विशेष गरजा असणारे जे काय विशेष गरजा असणारे विद्यार्थी म्हणजे काय, तर उत्तर आहे बघा, ज्या विद्यार्थ्यांचे शारीरिक, बौद्धिक, श्रवण, दृष्टी, बोलणे किंवा शिकण्यात अडचणी असणार त्यांना विशेष गरजा असणारे विद्यार्थी म्हणतात. प्रश्न असा पण येऊ शकतो, विशेष गरजा असणारे विद्यार्थी म्हणजे कोण. ठीक आहे. विशेष गरजा असणारे विद्यार्थी म्हणजे कोण, तर ज्या विद्यार्थ्यांना शारीरिक, भौतिक, श्रवण, दृष्टी, बोलणे किंवा शिकण्यात अडचण असतात त्यांना विशेष गरजा असणारे विद्यार्थी म्हणतात. विशेष गरजा असणाऱ्या
विद्यार्थ्यांसाठी शासन कोणत्या योजना राबवते? तर शासन शिष्यवृत्ती योजना, मोफत शिक्षण, सहाय्यक साधने म्हणजे जसं की व्हीलचेअर, श्रवणयंत्र, वसतिगृहामध्ये सुविधा आणि विशेष शिक्षण योजना राबवते. ठीक आहे. पुढचा प्रश्न, विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती का दिली जाते? तर त्यांच्या शिक्षणात आर्थिक अडचण येऊ नये म्हणून आणि नियमित शिक्षण घेऊ शकतील यासाठी शिष्यवृत्ती त्यांना दिली जाते. ठीक आहे. पुढे सर्वसमावेशक शिक्षण योजना म्हणजे काय? आता हे महत्वाचं आहे. तर विशेष गरजा असणारे विद्यार्थी आहेत की ज्यामध्ये सामान्य विद्यार्थ्यांबरोबर एका शाळेत शिक्षण घेऊ शकतील यासाठी जी योजना राबवली जाते तिला सर्वसमावेशक शिक्षण योजना असे म्हणतात. खूप महत्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न, विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या योजनांचा फायदा काय होतो त्यांना? तर या योजनेमुळे त्यांचा महत्वाचा आत्मविश्वास वाढतो, शिक्षणाची संधी मिळते आणि समाजात मुख्य प्रमाणात सामील होऊ शकतात ते. पुढे आता ज्या काही शिक्षण संदर्भात संस्था आहेत ना त्या संदर्भात आपण माहिती पाहणार आहे. मित्रांनो, सर्वांनी आपला हा आरकेसर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. ठीक आहे. एनसीईआरटी म्हणजे काय? तर त्याचा आपण लॉंग फॉर्म पाहूया. नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग. ही संस्था शालेय शिक्षणासाठी अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके आणि शैक्षणिक संशोधन करते. पुढे युजीसीचे पूर्ण नाव काय? युजीसी, आता युजीसीचे आणि त्याचे मुख्य कार्य काय? तर युजीसीचा आपण लॉंग फॉर्म पाहूया. युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन म्हणजेच विद्यापीठांना मान्यता देणे, म्हणजे काय म्हणतो अनुदान देणे, आर्थिक सहाय्य पुरवणे हे त्याचं मुख्य कार्य आहे. पुढे एआयसीटीई ही संस्था कोणत्या शिक्षणाशी संबंधित आहे? तर एआयसीटीई त्याचा आपण लॉंग फॉर्म पाहू. पहिल्यांदा ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन म्हणजे तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणावर नियंत्रण जे काय आहेत ना टेक्निकल आपण शिक्षण म्हणतो एज्युकेशन, त्यासाठी एआयसीटीई ही संस्था ही महत्वाची आहे. नॅक चे संपूर्ण कार्य काय? नॅक, तर नॅकचा आपण लॉंग फॉर्म पाहूया. नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रिडिएशन काउन्सिल उच्च शिक्षण संस्थांचे मूल्यमापन व मानांकन ग्रेडिंग करते. आपण म्हणतो ना A+, B+, B त्याचं हे मानांकन करते. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर तुमची क्वालिटी थोडी हाय करा. एनसीटीई म्हणजे काय? तर नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन म्हणजे शिक्षक शिक्षण संस्थांचे नियमन व गुणवत्ता नियंत्रण करते. ठीक आहे. पुढे सीबीएसई बोर्डाचे मुख्यालय कुठे आहे? तर सीबीएसईचा आपण लॉंग फॉर्म पाहूया. सेंट्रल बोर्ड फॉर किंवा ऑफ सेकंडरी एज्युकेशन चे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे मित्रांनो. पुढे पाहूया प्रश्न, ICSE ही कोणती संस्था चालवते ज्याचा अभ्यासक्रम आहे ती? तर त्याचा आपण लॉंग फॉर्म पाहूया. पहिल्यांदा तर ही जी काय ना ICSE अभ्यासक्रम ही CISC ही करते संस्था चालवते. आता CISCE तर लॉंग फॉर्म काय? तर काउन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन ही संस्था चालवते, ज्याला आपण इंटरनॅशनल बोर्ड थोडक्यात आपण म्हणू शकतो असं. तर पुढे पहा, इग्नूची स्थापना का करण्यात आली? आता इग्नूचा आपण लॉंग फॉर्म पाहूया. इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी दूरस्थ व मुक्त शिक्षणाची सुविधा देण्यासाठी, जसं आपलं YCM आहे ना यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, तसंच केंद्रासाठी इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी आहे. तर ठीक आहे. पुढे आपण पाहूया SCERT चे कार्य काय? आता SCERT लॉंग फॉर्म पाहूया. जसं NCERT पाहिलं आपण तसं स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग, राज्य पातळीवर अभ्यासक्रम विकास व शिक्षक प्रशिक्षणाचे कार्य SCERT करते. पुढे NIEPVD ही संस्था कोणासाठी कार्य करते? तर त्याला आपण NIEPVD चा लॉंग फॉर्म पाहू. प्रश्न विचारला लावू शकतो. नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन विथ व्हिज्युअल डिसेबिलिटीज. आता तुम्हाला इथे दिसत व्हिज्युअल डिसेबिलिटीज म्हणजेच दृष्टीहीन काय व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी ही शिक्षण व पुनर्वसनासाठी ही कार्य करते. पुढे प्रश्न आहे प्रश्न निर्माण कौशल्य. आता महत्वाचं आहे, आपण मी सांगितलं होतं की प्रत्येक भागाचे आपण प्रत्येक जे काही घटकाचे प्रश्न येते घेतलेले आहेत. पुढे प्रश्न निर्माण कौशल्य म्हणजे काय? तर प्रश्न निर्माण कौशल्य म्हणजे विद्यार्थ्यांकडून किंवा इतरांकडून माहिती मिळवण्यासाठी योग्य व स्पष्ट प्रश्न तयार करण्याची क्षमता होय. आता हे कौशल्य अभ्यासक, शिक्षक, संशोधन, संवादात उपयोगी पडत असते. पुढे पाहता चांगला प्रश्न तयार करताना कोणत्या गोष्टींचा विचार करावा लागतो? तर प्रश्न स्पष्ट व समजायला सोपा असावा, उत्तर मिळण्यास योग्य असावे, विषयाशी संबंधित आणि संदर्भानुसार योग्य असावा आणि आवश्यक असल्यास खुल्या किंवा बंद प्रकारचा प्रश्न असावा. ठीक आहे. पुढे बंद प्रश्न म्हणजे त्याला आपण क्लोज म्हणतो आणि खुला म्हणजे ओपन प्रश्न, यामध्ये फरक आहे. तर याच्यामध्ये पहा, बंद प्रश्न याचे उत्तर फक्त हो आणि नाही असते, फक्त हो किंवा नाही, आणि मर्यादित पर्यायांमध्ये दिले असते. पुढे उदाहरणार्थ म्हणजे तुम्ही विद्यार्थी आहात का? तर ह्याचं उत्तर काय येणार? हो म्हणून येणार नाही का? आहेत. आणि खुला प्रश्न, आता खुला प्रश्नाचे उत्तर सविस्तर आणि विस्तारण देता येते, तर ते पण पाहू आपण. तर पाहिजे उदाहरण काय? तुम्ही तुमच्या शाळेतील अभ्यासाबद्दल काय विचार करता? आता इथे तुम्ही तुमच्या पद्धतीने विचार करून सांगता, म्हणजे हा खुला प्रश्न झाला. ठीक आहे. पुढचा प्रश्न निर्माण कौशल्य का महत्वाचे आहे? तर विद्यार्थ्यांना विचार करण्यास प्रवृत्त करते, संवाद अधिक परिणामकारक बनते, संशोधन व माहिती गोळा करण्यास मदत होते, शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांचे ज्ञान आणि समज तपासण्याचं साधन आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, तुम्ही एखाद्या विषयावर प्रश्न तयार करताना कोणत्या प्रकारचे प्रश्न वापराल?
बघा लक्षात ठेवा की उद्दिष्ट काय आहे. जसं की माहिती विचारायची आहे, विश्लेषण करायचे आहे किंवा कल्पक विचार मांडायचे आहे. बेसिक माहिती विचारण्यासाठी बंद प्रश्न महत्वाचे असतात. विचारसरणी व कल्पकता तपासण्यासाठी खुला प्रश्न आणि उदाहरणे, तुलना, कारण, परिणाम प्रश्नांचा समावेश यामध्ये करायचा असतोच. अशा पद्धतीने हे आम्ही प्रश्न वापरेल. ठीक आहे. पुढे पाहू आपण आता नॅस म्हणजे काय. आता महत्वाचं आहे बघा, तुम्हाला माहिती असेल जे काय ना नॅशनल अचिव्हमेंट टेस्ट किंवा असर किंवा पिसा ह्या संदर्भातही मी प्रश्नांचा उल्लेख यामध्ये केलेला आहे. ठीक आहे. तर सर्वांनी व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा बरं. 3 आणि 4 तारखेला पेपर आहेत, त्यामुळे एक 2-3 दिवसामध्ये सर्वांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे. परीक्षेला जाता जाता खूप महत्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो. मी हे जे काय ना ते फास्ट घेत आहे लेक्चर. ठीक आहे. नॅस म्हणजे काय तर नॅसचा लॉंग फॉर्म नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे. तर आता ही जी काही भारत सरकारची शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता तपासण्यासाठी घेण्यात येणारी चाचणी आहे. यात विद्यार्थ्यांच्या गणित, विज्ञान आणि भाषेच्या ज्ञानाचे मूल्यमापन केले जाते. महत्वाचं आहे. आता पिसा म्हणजे काय तर प्रोग्राम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट. पहा आता ही जी काय ना ती OECD म्हणजे ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट कडून आयोजित जागतिक चाचणी. म्हणजे ही जागतिक चाचणी जर नॅस आपल्या देशात, तर पिसा ही जागतिक चाचणी आहे. 15 वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या वाचन, गणित, विज्ञान क्षमतेचे आंतरराष्ट्रीय मूल्यांकन करते मित्रांनो. हे महत्वाचं आहे, त्यासाठी सर्वांनी पहा. आता पुढे आहे असरचा लॉंग फॉर्म काय तर अॅन्युअल स्टेट ऑफ एज्युकेशन रिपोर्ट. म्हणजे ही एक वार्षिक सर्वेक्षण चाचणी आहे जी भारतातील ग्रामीण भागातील मुलांच्या महत्वाचं आहे वाचन, लेखन आणि गणित कौशल्यांची. इथे पहा गणित कौशल्य, इथे विज्ञान शब्द आहे का तर नाही, वरती विज्ञान शब्द आहे, त्यामुळे हे महत्वाचं आहे. असर म्हणजे काय. ठीक आहे. आता नॅस मध्ये आणि पिसा मध्ये मुख्य फरक काय तर पहा. नॅस ही चाचणी आहे, नॅस ही चाचणी देशांतर्गत मूल्यांकन करते. काय म्हणजेच इंडिया फोकस आपण म्हणतो, शाळांमध्ये घेण्यात येते. पुढे पिसा चाचणी ही जागतिक मूल्यांकन आहे. पिसा चाचणी पुढे जागतिक, मग ती OECD सदस्य व काही देशांमध्ये घेतली जाते. ठीक आहे. तर नॅस शाळेतील अभ्यासक्रमावर आधारित असते. नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे ही शाळेच्या अभ्यासक्रमावर आधारित असते आणि पिसा व्यावहारिक ज्ञान, जीवन कौशल्य लक्ष केंद्रित करते. हा फरक समजून घ्या, हा महत्वाचा मुद्दा मी इथे केलेला आहे. ठीक आहे. तर पुढे पाहू आपण असर चाचणी कोण घेते. तर असर चाचणी कोण घेते तर असर चाचणी प्रामुख्याने स्वयंसेवक संस्था जी प्रथम ही संस्था आपली ही घेते आणि ही ग्रामीण भागातील 5 ते 16 वर्षाच्या मुलांची मूल्यमापन करते. असर चाचणी ही जी प्रथम ही संस्था घेते, स्वयंसेवक संस्था आहे ती. ठीक आहे मित्रांनो. व्हिडिओ खूप मोठा आहे, सर्वांनी शेवटपर्यंत पहा. ही जी PDF मी तुम्हाला परीक्षेच्या आदल्या दिवशी म्हणजे तुम्हाला 2 तारखेला रात्री मी ही PDF आहे मी तुम्हाला शेअर करेल. माझं टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा तुम्ही. मग नॅसचा उद्देश काय आहे मित्रांनो. नॅसचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता तपासणे. पहा विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता तपासणे. त्यानंतर शाळांमध्ये शिक्षण जे काही सुधारण्यासाठी धोरणे आखणे आणि शाळांमध्ये कोणत्या विषयात सुधारणा आवश्यक आहे ते ओळखणे. ठीक आहे. आता पिसा चाचणीचा मुख्य कौशल्य कोणती मोजतात पिसा चाचणीतील, तर पिसा चाचणीतील मुख्यतः खालील कौशल्य मोजतात. वाचन समज, पहा रीडिंग लिटरसी, गणितीय समज, मॅथमॅटिकल लिटरसी आणि विज्ञान समज म्हणजे सायंटिफिक लिटरसी. म्हणजे वाचन, गणितीय आणि विज्ञान पिसा चाचणीत हे केलं जातं. पहा आता हे जे टिप आहे, जीवनातील समस्या सोडवण्याची क्षमता, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ही देखील मोजली जाते म्हणजे यामध्ये पिसा चाचणी. पण ते आपल्याला अभ्यासात नाही मित्रांनो, एक थोडंसं लक्षात असलेलं बरं. पुढे असर चाचणीची खास वैशिष्ट्ये काय. मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला हे जे प्रश्न आहेत ना ते कसे वाचतात, परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे वाटतात का, तर ते मला फक्त कमेंट बॉक्समध्ये कमेंट सांगा. तेवढं काम करा फक्त, आणि आपला हाडके सर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपलं एक पुन्हा एकदा विनंती करतो, ह्याची जी लिंक आहे ना ती लिंक तुमच्या तालुक्याच्या ग्रुपवर, तुमच्या जिल्ह्याच्या तुमचे काही मित्र वगैरे असतील त्या ग्रुपला शेअर करा. ग्रामीण भागात आता असर चाचणीची खास वैशिष्ट्ये काय तर ग्रामीण भागात वर लक्ष केंद्रित करणे, साधे साधने जे काय वापरून मुलांच्या वाचन आणि गणितीय कौशल्यांचे मूल्यांकन करणे. त्यानंतर परिणाम शाळा किंवा विद्यार्थी स्तरावर नाही तर गाव आणि जिल्हा स्तरावर दिले जाते. पहा हा परिणाम काय आहे तर शाळा आणि विद्यार्थी नाही तर गाव आणि जिल्ह्याच्या स्तरावर ह्याचं ते हे होतं. पुढे धोरणे सुधारण्यासाठी डेटा उपलब्ध करून दिला जातो. ठीक आहे. आता मित्रांनो हे जे काय आहेत ना ह्या चाचणीचे उद्देश काय ते आपण पाहूया इथे आता बरं का. तर इथे नॅसचा जे काय तर त्याचा जे शाळेतील ज्ञानाचे मूल्यांकन करणे हा उद्देश आहे आणि त्याचा स्तर आहे 3री ते 8वी. आता याची वैशिष्ट्य काय तर देशांतर्गत अभ्यासक्रमावर आधारित ही चाचणी आहे. पुढे आता पिसा चाचणीचा उद्देश काय तर जागतिक स्तरावर कौशल्य मोजणे मित्रांनो, आणि त्याचा वय स्तर किती 15 वर्ष आणि त्यामध्ये वाचन, गणित, विज्ञान आणि जीवन कौशल्य याची ही जी काय ते वैशिष्ट्य आहेत. आता पुढे पाहू आपण असर. तर आता हे असर जे काय ते ग्रामीण मुलांचे मूल्यांकन करते 5 ते 16 वर्षापर्यंत. सरळ साधने जे काय ते गाव स्तरावर डेटा ह्याचा असतो. अशा पद्धतीने आता पुढचे प्रश्न वेगळे आहेत मित्रांनो, मी सांगितलं होतं. आता आपण शैक्षणिक मूल्यमापन आणि जे काय पद्धत आहे त्या संदर्भात आपण जाणार आहे.
तर शैक्षणिक मूल्यमापन म्हणजे काय? तर शैक्षणिक मूल्यमापन म्हणजे विद्यार्थ्यांच्या ज्ञान, कौशल्य, वृत्ती जी मूल्यांची नियमित प्रणालीबद्ध आणि वैज्ञानिक पद्धतीने मोजणी करणे. याचा उद्देश शिक्षणाच्या गुणवत्तेचा अंदाज घेणे आणि शिकण्यास प्रोत्साहन देणे होय. पुढचा प्रश्न आहे, शैक्षणिक मूल्यमापनाची जी काही मुख्य वैशिष्ट्ये आहेत ती कोणती आहेत? तर सतत आणि जी काही नियमित मोजणी करणे, विद्यार्थी केंद्रित दृष्टिकोन ठेवणे, ज्ञान, कौशल्य, वृत्ती आणि मूल्य यांचा समावेश, शिक्षण सुधारण्यासाठी सूचना प्रदान करणे, गुणांपेक्षा प्रक्रिया अधिक आणि प्रगतीवर भर. मित्रांनो, बहुपर्यायासाठी हे प्रश्न येतात, त्यामुळे सर्वांनी हे जे काय तर महत्वाचा जो हे प्रश्न आहेत त्यामुळे परीक्षेला जाता तुम्ही फक्त एकदा पहा, हा व्हिडिओच्या माध्यमातून पहा. ठीक आहे. पुढे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यांकन, ज्याला आपण सीसीई म्हणतो, म्हणजे काय? तर सीसीई ही एक मूल्यांकन पद्धत आहे जी विद्यार्थ्यांची शैक्षणिक आणि सहशैक्षणिक प्रगतीचे सतत निरीक्षण करते, सतत बरं का, आणि सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करते. यात छात्रांचे म्हणजे विद्यार्थ्यांचे गुण, कौशल्य, वृत्ती, सहकार्य, आचार, धर्म यांचा समावेश होतो. महत्वाचे आहे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यांकन. पुढे सीसीईचे उद्दिष्ट काय? विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन देणे, शिक्षण प्रक्रियेत सुधारणा घडवून आणणे, विद्यार्थ्यांच्या सामर्थ्य व दुर्बलता ओळखणे, शाळा केंद्रित आणि विद्यार्थीभिमुख मूल्यांकन प्रणालीची काय ही आणणे. ठीक आहे. पुढे आता सीसीई मध्ये कोणत्या प्रकारची मूल्यमापन पद्धती वापरली जाते? तर फॉर्मेटिव्ह मूल्यांकन. पहा मित्रांनो, फॉर्मेटिव्ह म्हणजे काय? असेसमेंट, शिक्षणा दरम्यान चालते, सुधारात्मक सूचना देते, हे महत्वाचं आहे. आणि दुसरं आहे सबरिटिव्ह मूल्यांकन, म्हणजे काय? त्याला आपण सबमिटिव्ह पण म्हणू शकतो आपण त्याला. काही कालावधीनंतर शिक्षणाच्या परिणामाचे परीक्षण करते व टेस्टिंगद्वारे, म्हणजेच पूर्ण एखादा घटक शिकवला की काही कालावधीनंतर, अशा पद्धतीने आहे. आता पुढे पाहू आपण सीसीचे प्रमुख तत्वे कोणते आहेत? तर त्यामध्ये सतत निरीक्षण, सर्वांगीण विकासावर भर, विद्यार्थीभिमुख मूल्यांकन, सुधारात्मक फीडबॅक आणि गुणांपेक्षा प्रगतीवर जास्त भर. पुढे सीसीचे फायदे काय आहेत? तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत प्रगतीवर लक्ष, अकादमिक तसेच गैर अकादमिक कौशल्यांचा विकास, शिक्षणातील दबाव कमी करणे, शिक्षकांना शिक्षण सुधारण्यासाठी माहिती मिळणे, विद्यार्थ्यांना आत्मविश्वास व स्वावलंबन बनविणे. पुढे सीसीईची भूमिका महत्वाची काय आहे? विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण निरीक्षण करणे, सुधारात्मक उपायांची आखणी करणे, फीडबॅक देऊन शिक्षणास प्रोत्साहन करणे. पुढे सर्वांगीण मूल्यांकनासाठी योग्य साधने कोणती आहेत? साधने वापरणे. पुढे आता सीसीई मध्ये विद्यार्थ्यांचे सीसीई मध्ये विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कोणत्या साधनांनी केले जाते? तर लिखित परीक्षा, क्विज आपण म्हणतो, त्यानंतर प्रकल्प प्रेझेंटेशन, गृहकार्य, सहकार्य, टीमवर्क आणि प्रगती नोट्स. ठीक आहे. पुढे पाहू आपण सीसीई प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांचा कसा फायदा होतो? प्रत्येक विद्यार्थ्याला योग्य दिशा व मार्गदर्शन मिळते, शैक्षणिक व सहशैक्षणिक दोन्ही क्षेत्रात प्रगती होते, मूल्यांकनामुळे आत्मविश्वास वाढतो. ठीक आहे. आणि तसंच दडपण व परीक्षेची भीती कमी होते, व्यक्तिमत्व व सामाजिक कौशल्यांचा विकास साधला जातो. हा सीसीई मधला महत्वाचा घटक आहे. ठीक आहे मित्रांनो, मी थोडासा फास्ट घेतोय, बराच अजून व्हिडिओ आहे आपला. तर अध्यापन शास्त्र म्हणजे काय? चला पुढचा प्रश्न. अध्यापन शास्त्र म्हणजेच शिक्षणाचे तत्वज्ञान, पद्धती, कला, अभ्यासाचे शास्त्र. यात शिक्षक कसा प्रभावीपणे ज्ञान देऊ शकतो, विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे प्रक्रियांचे जो अभ्यास आहे तो समाविष्ट आहे. पुढे अध्यापनाचे उद्दिष्ट काय? तर अध्यापनाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान, कौशल्य, मूल्य विकसित करणे, विचार करण्याची, विश्लेषण करण्याची व निर्णय घेण्याची क्षमता वाढवणे, जीवन कौशल्य आणि सामाजिक समज विकसित करणे. ठीक आहे, सामाजिक समज. पुढचा प्रश्न आहे, शिक्षण आणि अध्यापन यामध्ये फरक काय आहे? पहा, शिक्षण आणि अध्यापनामध्ये फरक आहे. तर शिक्षण म्हणजे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची प्रक्रिया, ज्ञान, मूल्य व कौशल्य देणे, आणि अध्यापन म्हणजे शिक्षणाचे उद्दिष्ट साध्य करण्याची शिक्षकाने केलेली योजना व कृती होय. ठीक आहे. अध्यापनाचे प्रकार कोणते आहेत? तर पहा, इथे प्रत्येकात्मक आहे, म्हणजेच इंडिव्हिज्युअलाइज्ड टेस्टिंग आपण म्हणतो, प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमतेनुसार शिकवणे, आणि गट आधारित ग्रुप टीचिंग म्हणतो, गटांमध्ये शिकवणे. संपूर्ण वर्गाधारित पण आहे, क्लासरूम टीचिंग, संपूर्ण वर्गासाठी समान शिकवणे. ठीक आहे. आता आपण आपल्या अध्यापन पद्धतीकडे आलेलो आहे मित्रांनो. तर अध्यापन पद्धतीतील प्रमुख तत्वे कोणती आहेत? तर स्पष्ट उद्दिष्ट ठरवणे, विद्यार्थ्यांचा रस व प्रेरणा वाढवणे, अनुभवातून शिकवणे, प्रगत व पुनरावृत्ती माध्यमांचा वापर करणे, आणि मूल्यांकन आणि अभिप्राय देणे महत्वाचा आहे. ठीक आहे. अध्यापनातील पुढचा प्रश्न, अध्यापनातील तंत्रज्ञानाचा वापर का आवश्यक आहे? तर शिकण्यास गती आणि आकर्षकता वाढते, अवघड संकल्पना स्पष्ट होतात, विद्यार्थ्यांचा सर्जनशील आणि व्यावहारिक शिकण्यास सहाय्य करते. अध्यापनाच्या कोणत्या पद्धती आहेत? पुढचा प्रश्न, तर संप्रेषण पद्धतीच म्हणजेच माहिती देणे, चर्चा पद्धती, डिस्कस मेथड, विचारमंथन करणे, प्रयोग पद्धत ज्याला आपण एक्सपेरिमेंट मेथड म्हणतो, प्रायोगिक शिकवणे, आणि समूह संवाद पद्धत त्याला ग्रुप प्रोजेक्ट मेथड म्हणतो, सहकार्यातून शिकणे, अशा अभ्यासाच्या पद्धती आहेत. ठीक आहे. अभिप्राय का आवश्यक आहे? म्हणजे फीडबॅक काय आहे एखादा घटक शिकवल्यानंतर? तर अभिप्राय विद्यार्थ्याला त्याच्या प्रगतीची माहिती देतो, चुका सुधारण्यास मदत करते, आणि शिक्षण अधिक प्रभावी बनवतो. ठीक आहे. तर मित्रांनो, लिंक शेअर करा सर्वांनी. शिक्षकाच्या भूमिका काय आहेत? मित्रांनो, हे प्रश्न खूप महत्वाचे आहेत. तुम्हाला 2 तासात 200 प्रश्न सोडवायचे आहेत. त्यामध्ये जे काय तर शिक्षक अभियोग्यता जे 100 प्रश्न आहेत त्यामध्ये तुमचा बराच वेळ जाणार आहे, आणि तुम्हाला मार्किंग मिळवून देणार एकच घटक आहे तो म्हणजेच आपला पेपर क्रमांक 2 जो मी आता घेतोय.
जे प्रश्न आहेत 200-250 प्रश्न मी तुमच्यापर्यंत सादर करतोय. ठीक आहे. शिक्षकाची भूमिका काय, तर मार्गदर्शक, प्रेरक, मूल्य शिक्षक, अभ्यास नियंत्रण आणि संसाधन पुरवठादार. ठीक आहे. पुढे पाहू आपण आता. अध्यापनातून मूल्यांकनाचे प्रकार कोणते आहेत? अध्यापनात मूल्यांकनाचे प्रकार, तर सतत मूल्यांकन म्हणजे शिकण्याच्या दरम्यान प्रगती तपासता येते. अंतिम मूल्यांकन ज्याला सबमिटिव्ह असेसमेंट म्हणतात, शिक्षण संपल्यावर शिकलेल्या गोष्टी मोजणे. स्वमूल्यांकन म्हणजे सेल्फ असिस्टंट, विद्यार्थी स्वतःची प्रगती तपासतो. सहकारी मूल्यांकन म्हणजे पीअर असेसमेंट म्हणजे जोडीदाराकडून आपल्या सहकार्याकडून मूल्यांकन केले जाते. ठीक आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम म्हणजे काय, खूप महत्वाचा आहे. पहा आता सगळ्या गोष्टी मी यामध्ये घेतलेल्या आहेत. तर प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र म्हणजेच हा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाने शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी 22 जून 2015 पासून सुरू केलेला उपक्रम आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश मुलांचे वाचन, लेखन, संख्याज्ञान आणि संख्येवरील क्रिया यासारख्या मूलभूत क्षमतांची वाढ करणे, शैक्षणिक पाया मजबूत करणे. त्याला आपण निपुण कार्यक्रमाचा भागही असं म्हणू शकतो, कारण निपुण मध्ये आपण परीक्षा घेतो शालेय स्तरावरती. अशा पद्धतीने आहेत लेखन, वाचन, त्यानंतर संख्याज्ञान आणि संख्येवरील क्रिया. ठीक आहे. जो काय हा कार्यक्रम आहे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश काय आहे, ध्येय काय, तर याचं मुख्य ध्येय म्हणजे विद्यार्थ्यांनी वयोगटानुसार अपेक्षित शैक्षणिक क्षमता संपादन केली आहे का हे तपासणे आणि यानुसार शिक्षकांना योग्य शिक्षण देण्याची दिशा निश्चित करणे. ठीक आहे. पुढे प्रश्न पाहू आपण. पीएसएम चाचण्या. ओके. पीएसएम चाचण्या काय आहेत, तर पीएसएम चाचण्या म्हणजे काय, तर ते आपण पाहणार आहे. तर थोडस ओके. पीएसएम चाचण्या. आता पीएसएम चाचण्या म्हणजे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत घेतली जाणारी शैक्षणिक प्रगती चाचणी आहे. म्हणजेच बेसिक डायग्नोस्टिक एक्झामिनेशन म्हणतो, ज्यातून विद्यार्थ्यांची अध्यापन क्षमता आणि शैक्षणिक पाया तपासला जातो. या चाचण्यांचे स्वरूप कसे असते बघा. या चाचण्यांचे स्वरूप कसे असते, तर बेसलाईन जे डायग्नोस्टिक कसे असते, तर या चाचण्या साधारणपणे खालील घेतल्या जातात. पायाभूत चाचणी पहिल्यांदा घेतली जाते वर्षाच्या सुरुवातीला मुलांचा पाया समजण्यासाठी. त्यानंतर नैदानिक चाचणी घेतली जाते विद्यार्थ्यांच्या विशिष्ट अडचणींचे मूल्यांकन करण्यासाठी. आणि त्यानंतर संकलित मूल्यांकन चाचण्या घेतल्या जातात. शैक्षणिक वर्षात 2 सत्रातील मूल्यांकन चाचण्या घेतल्या जातात. हा प्रश्न मित्रांनो 100% येणार आहे, सर्वांनी व्यवस्थित पाहून घ्या. आता प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राच्या अंतर्गत या चाचण्या किती वेळा घेतल्या जातात, तर प्रगत शैक्षणिक जे काय प्रत्येक शैक्षणिक वर्षात या कार्यक्रमांतर्गत 3 राज्यस्तरीय शैक्षणिक प्रगती चाचण्या घेतल्या जातात. एक पायाभूत चाचणी आणि 2 संकलित चाचण्या, ज्याला आपण सत्र 1 आणि सत्र 2 असं म्हणतो. ठीक आहे. पुढे पीएसएम चाचण्यांचा उद्देश फक्त गुण देणे हा आहे का, तर उत्तर आहे नाही. या चाचण्यांचा मुख्य उद्देश म्हणजे केवळ गुण देणे नाही, तर विद्यार्थ्यांना नेमके काय समजले आहे, कोणत्या भागात अडचण येते, शिक्षकांना समजून घेणे आणि त्यानुसार कृती योजना आराखडा तयार करणे. ठीक आहे. पीएसएम चाचण्यांचे परिणाम कसे वापरले जातात, तर त्याचं उत्तर आहे या चाचण्यांमधून मिळालेल्या गुणांच्या आधारे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या क्षमतांचा अभ्यास केला जातो. त्यानुसार आवश्यक शिक्षण मूल्यमापन सुधारणा कार्यक्रम शिक्षकांनी आखले जातात. तसेच शाळेतील शिक्षण पद्धती सुधारण्यासाठी कृती आराखडा तयार केला जातो. ठीक आहे. पुढे पीएसएम चाचण्यांचे मुख्य विषय कोणते असतात, त्यामध्ये मुख्य विषय आहेत वाचन, रीडिंग, लेखन, रायटिंग, संख्याज्ञान, नंबर सेन्स आणि गणितीय क्रिया. त्याला ऑपरेशन्स म्हणतो आपण. मूलभूत शिक्षण कौशल्यावर आधारित या चाचण्या घेतल्या जातात. ओके. आता पुढचा मुद्दा आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण, आपण एनईपी 2020 म्हणतो, याच्यावरती प्रश्न आहेत. तर राष्ट्रीय शिक्षण जे काही धोरण आहे 2020 कोणत्या धोरणाची जागा घेत आहे, तर त्याचं उत्तर हे धोरण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 ची जागा घेत आहे. अनेक सुधारणा आणि आधुनिक गरजेनुसार बदल करत आहे आपण त्यामध्ये. पुढचा प्रश्न आहे एनईपी 2020 चे मुख्य उद्दिष्ट काय, तर शिक्षण व्यवस्थेत सुलभता, गुणवत्ता, समावेश आणि तंत्रज्ञानावर आधारित सुधारणा घडवून आणणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. पुढे बघा मित्रांनो आपण एनईपी 2020 चे उद्दिष्ट काय, तर शिक्षण व्यवस्थेत सुलभता, गुणवत्ता, समावेश जे काय तंत्रज्ञानावर आधारित सुधारणा घडवून आणणे आहे हे मुख्य उद्दिष्ट आहे. पुढे आता एनईपी 2020 मध्ये बालवाडी ते 12वी पर्यंतचं जी काही संरचना आहे ती कशी आहे पाहू. तर त्याचा फॉर्म्युला काय 5+3+3+4 असा आहे. म्हणजेच 5 वर्ष ते 2री पर्यंत, त्यानंतर पुढचे 3 वर्ष ते 3री 4थी 5वी, पुढे 3 वर्ष 6वी 7वी 8वी आणि पुढचे 4 वर्ष 9वी 10वी 11वी 12वी. हे काय 11वी 12वी अशा पद्धतीने दिलेलं आहे. ठीक आहे. पुढे एनईपी 2020 मध्ये बहुभाषिक शिक्षणावर काय भर दिला आहे, तर लहान मुलांसाठी मूळ मातृभाषा, स्थानिक भाषा प्राथमिक शिक्षणासाठी अनिवार्य असेल, हळूहळू अन्य भाषांचा समावेश करणे असे केलेले. एनईपी 2020 मध्ये महाविद्यालयीन शिक्षणासाठी कोणती संरचना सुचवली आहे, तर याच्यामध्ये जे काय अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस आहेत त्यामध्ये 3 किंवा 4 वर्षाचा मल्टी डिस्सिप्लिन फ्लेक्झिबल करिक्युलम जे कौशल्य विकास, संशोधन आणि इंटर्नशिप यावर भर आहे. पुढे शिक्षक प्रशिक्षणासाठी एनईपी 2020 मध्ये काय बदल सुचवले आहेत, तर सर्व शिक्षकांना 4 वर्षाच्या बीएड डिग्री मध्ये प्रशिक्षण देणे अनिवार्य आहे. ठीक आहे. शिक्षकाच्या सतत व्यावसायिक विकासासाठी कंटिन्युअस प्रोफेशनल डेव्हलपमेंट सीडीपी हे त्यांनी इथे हे केलेलं आहे. ठीक आहे. पुढे एनईपी 2020 मध्ये जे काही शिक्षणात तंत्रज्ञानाचा उपयोग कसा सुचवला आहे, तर डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्म, ई कंटेंट, ऑनलाईन कोर्सेस, शिक्षण व्यवस्थेत एआय, एमएल, व्हीआर, एआर यांचा वापर करून गुणवत्तेत सुधारणा करणे. एनईपी न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये समावेशी शिक्षण इन्क्लुझिव्ह एज्युकेशन जे काय कसा प्रस्तावित केले आहे, तर विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी समावेशी शिक्षण, लिंग, भौगोलिक किंवा आर्थिक दुर्बल घटकांना जे काय सहभाग सुनिश्चित करणे.
पुढे NAP 2020 मध्ये उच्च शिक्षणासाठी म्हणजे नॅशनल रिसर्च फाउंडेशन NRF ची भूमिका काय तर ह्याची जी काय तर त्याची जी काय NRF ची स्थापना आहे त्याची शोध आणि संशोधनाला प्रोत्साहन देणे आणि गुणवत्तापूर्ण संशोधन वाढवणे. मित्रांनो NAP संदर्भात ह्या जी काय होती त्या समितीचे अध्यक्ष कोण होते तर हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे कस्तुरी रंगराजन होते. तर अशा पद्धतीने हे पण काही घटक आहेत ते पण पुढे मी इन्क्लूड केलेले आहेत. ठीक आहे. NAP 2020 मध्ये कौशल्य विकासासाठी कोणती नवीन योजना आहे तर व्होकेशनल एज्युकेशन सुरुवातीच्या टप्प्यात आहे जी ग्रेड 6 पासून म्हणजे 6वी पासून आहे व्यावसायिक शिक्षण थोडक्यात आपण म्हणतो तर हे केलेले आहे. त्याला इंटर्नशिप आणि उद्योग शिक्षण सहयोग असे म्हणलेले आहे म्हणजे दुसरे आहे. ठीक आहे. पुढे NAP 2020 नुसार विद्यार्थ्यांना किती भाषा शिकवावी लागतील तर प्राथमिक शिक्षणात किमान 2 भाषा स्थानिक भाषा आणि इंग्रजी किंवा हिंदी. उच्च माध्यमिक शिक्षणात तिसरी भाषा पर्याय आहे. ठीक आहे. NAP 2020 मध्ये परीक्षा सुधारणा कशी सुचवली आहे तर त्यामध्ये हाय स्टेक्स बोर्ड एक्झाम कमी करणे म्हणजे कॉम्पिटन्सी बेस्ड अॅनालिटिकल अँड क्रिटिकल थिंकिंग असेसमेंट मल्टिपल ऑपॉर्च्युनिटी फॉर असेसमेंट अशा पद्धतीने. ठीक आहे. पुढे NAP 2020 नुसार नॅशनल एज्युकेशन जी काय टेक्नॉलॉजी फोरम आहे NETF चे कार्य काय तर शिक्षण तंत्रज्ञानाची माहिती वापर आणि नवीन संशोधनास प्रोत्साहन देणे. पुढे NAP 2020 नुसार शिक्षणात सार्वजनिक आणि खाजगी भागीदारी कशी वाढवली जाईल त्यामध्ये हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट मध्ये प्रायव्हेट पार्टिसिपेशन रिसर्च स्किल डेव्हलपमेंट आणि इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये PPP म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप वाढवणे. ठीक आहे. पुढे आता माहिती तंत्रज्ञान. आता मित्रांनो आपला ICT विषय चालू झालेला आहे त्याच्यावरती एक 15 एक प्रश्न आहेत. माहिती तंत्रज्ञान म्हणजे काय तर माहिती तंत्रज्ञान म्हणजे माहिती तयार करणे साठवणे पाठवणे प्रक्रिया करण्यासाठी संगणक इंटरनेट हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचा वापर करणे. पुढचा प्रश्न आहे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर मध्ये फरक आहे तर हार्डवेअर म्हणजे संगणकाचे शारीरिक भाग उदाहरणार्थ कीबोर्ड मॉनिटर आणि सॉफ्टवेअर म्हणजे जे काय तर संगणकावर चालणारे प्रोग्राम ऍप्लिकेशन जसे विंडोज MS ऑफिस आपण म्हणतो ते. ठीक आहे. पुढं इंटरनेट म्हणजे काय ते इंटरनेट म्हणजे ठीक आहे थोडंसं झालं. इंटरनेट म्हणजे जगभरातील संगणकाचा जाळा जो माहिती शेअर करण्यासाठी वापरला जातो. आता ईमेल म्हणजे काय पुढचा प्रश्न आहे. ईमेल म्हणजे काय तर ईमेल म्हणजे इलेक्ट्रॉनिक संदेश आपण म्हणतो ना इलेक्ट्रॉनिक संदेश पाठवण्याची सेवा जी इंटरनेटवर काम करते. पुढचा प्रश्न URL म्हणजे काय URL म्हणजे URL चा लॉंग फॉर्म काय तर युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर जी इंटरनेटवर एखाद्या वेबसाईटचा पत्ता सांगते पहा URL म्हणजे. वेब ब्राउझर म्हणजे काय वेब ब्राउझर म्हणजे काय तर वेब ब्राउझर म्हणजे हे ब्राउझर सॉफ्टवेअर आहे जे इंटरनेटवरील वेबसाईट पाहण्यासाठी वापरले जाते क्रोम फायरफॉक्स इत्यादी. ठीक आहे. URL मध्ये HTTP चा अर्थ काय होतो HTTPS चा अर्थ हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल सिक्युअर हे सुरक्षित इंटरनेट कनेक्शनसाठी दाखवले जाते. पुढे सोशल मीडिया म्हणजे काय तर सोशल मीडिया हे इंटरनेटवरील प्लॅटफॉर्म आहे जिथे लोक संदेश फोटो व्हिडिओ शेअर करतात उदाहरणार्थ फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर. ठीक आहे. सायबर सुरक्षा म्हणजे काय सायबर सुरक्षा म्हणजे संगणक आणि इंटरनेटवरील माहिती सुरक्षित ठेवण्याच्या पद्धती होईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे काय तर क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे इंटरनेटवर डेटा साठवणे व ऍप्लिकेशन चालवणे जेणेकरून आपण कुठूनही वापरू शकतो उदाहरणार्थ गुगल ड्राईव्ह ड्रॉप बॉक्स. ठीक आहे. मीडिया लॅब एशिया कधी स्थापन झाली मित्रांनो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. मीडिया लॅब एशिया 1997 मध्ये भारत सरकार आणि MIT मीडिया लॅब च्या संयुक्त विद्यमानाने स्थापन झाली. पुढचा प्रश्न मीडिया लॅब एशियाचा मुख्य उद्देश काय तर माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करून भारतातील ग्रामीण आणि शहरी विकासासाठी म्हणजे इन्व्हेस्टमेंट नवीन शोध काहीतरी हे करणे असा उद्देश आहे. पुढचा आहे मीडिया लॅब एशियामध्ये कोणत्या क्षेत्रांवर काम करते तर शिक्षण डिजिटल मीडिया माहिती संवाद तंत्रज्ञान ग्रामीण विकास हेल्थ केअर इत्यादी क्षेत्रांवर संशोधनाचा विकास करते. मित्रांनो हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. आता मीडिया लॅब एशिया पाहिलं तर विद्यावाहिनी म्हणजे काय ते पाहूया. विद्यावाहिनी म्हणजे काय तर विद्यावाहिनी एक शैक्षणिक दूरदर्शन वाहिनी आहे जी विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यक्रम अभ्यासक्रम सुधारित टेलिव्हिजन शो आणि ऑनलाईन शिक्षण प्रदान करते. ठीक आहे. पुढचा प्रश्न विद्यावाहिनीचा मुख्य उद्देश काय तर भारतातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शैक्षणिक सामग्री सहज उपलब्ध करून दिली जाते. ठीक आहे. पुढचा प्रश्न विद्यावाहिनी कोणत्या माध्यमातून चालू जाते तर मुख्यत्वे दूरदर्शन वाहिनी DD आपण म्हणतो ना तर दूरदर्शन हा डिजिटल ऑनलाईन माध्यमाच्या प्लॅटफॉर्मद्वारे ज्ञानवाहिनी येतात म्हणजेच त्याचं उदाहरण आहे ज्ञानवाहिनी आपण पाहू आता. तर ज्ञानवाहिनी म्हणजे काय तर ज्ञानवाहिनी हा भारत सरकारचा शिक्षण विभागाद्वारे सुरू केलेल्या शैक्षणिक माहिती वाहिनी आहे जी विद्यार्थ्यांसह शिक्षकांना शिक्षण आणि प्रशिक्षण साधने उपलब्ध करून देते. पहा मित्रांनो ज्ञानवाहिनी खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर ठीक आहे. ज्ञानवाहिनीचा उपयोग काय आहे तर शिक्षक प्रशिक्षण शिक्षण तंत्रज्ञानाचा वापर करणे ग्रामीण तसेच शहरी भागातील शिक्षणाची गुणवत्ता सुधारणे. ठीक आहे. आता पुढचे आपण काही शास्त्रज्ञ ते पाहू आता. जॉन डोई म्हणजे काय जॉन डोई हा एक शास्त्रज्ञ आहे तर समाजशास्त्रज्ञ आहे त्याचा आपण त्यांनी व्याख्या काय केलेली आहे तर डुई हे प्रगतशील शिक्षणाचे मुख्यत्व तत्वज्ञ आहेत. त्यांनी विचार काय मांडला होता तर शिक्षण अनुभवावर आधारित असावे विद्यार्थी सक्रिय सहभाग घेऊ शिकतो असतो आणि शिक्षण हे जीवनाचा एक सतत चालणारा अनुभव आहे शिक्षण हे. ठीक आहे. आता पुढचे आपण जे काय आहेत ते पाहूया. मारिया जे मॉन्टेसरी. आता तुम्हाला मॉन्टेसरी पद्धत माहिती आहे तर ठीक आहे. तर बालकेंद्रित शिक्षण पद्धतीची जी काय प्रवर्तक आहेत ते आहेत
त्यांचा विचार काय होता, तर बालकाला नैसर्गिकरित्या शिक्षणात उत्सुक असतो. पुढे स्वतंत्रता आणि स्वावलंबन वाढविणे हे महत्वाचे आहे. शिक्षणासाठी योग्य साहित्य आणि वातावरण द्यावे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू आता, कोण होते, तर लेव वयस्की. त्यांची व्याख्या काय आहे शिक्षण संदर्भात, तर सामाजिक सांस्कृतिक दृष्टिकोनाचा शिक्षण हे आहेत आणि त्यांनी विचार काय मांडलेला आहे, तर शिक्षण हे सामाजिक संवादातून होते. त्यांनी काय केलेले पाहू आपण, तर झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट म्हणजे ZPD हे जे काय त्यांचं योग्य मार्गदर्शनाने विद्यार्थी जास्त शिकू शकतो अशी त्यांनी एक कल्पना मांडलेली आहे. ठीक आहे. पुढे पाहू आपण जीन पियाजी. आता आपल्याला उपपत्त्या माहिती आहेत. व्याख्या पाहू, बालकांच्या संज्ञानात्मक विकासाचे अभ्यासक आहेत ते. त्यांचे विचार काय, तर बालकांचे ज्ञान टप्प्याटप्प्याने विकसित होते. शिकणे अनुभवावर आधारित असावे, फक्त स्मृतीवर नाही असं त्यांनी मांडलेले. टप्पे पहा, संवेदनशील, पूर्व ऑपरेशनल, कॉन्क्रीट ऑपरेशनल, फॉर्मल ऑपरेशन असे त्यांनी टप्पे मांडलेले आहेत. तर कोणी, जीन पियाने. पुढचा आहेत जे काय विचार म्हणतात ते आहेत एल्फ्रेड बिनेट. व्याख्या पहा, बुद्धिमत्ता मोजण्याचे प्रयोग केलेले फ्रेंच मनोवैज्ञानिक आहेत. म्हणजे आपले एल्फ्रेड बिनेटचे आपण 120 बुद्धिमत्ता घटक असलेले आहे ते माहिती आहे आपल्याला मानसशास्त्रामध्ये. त्यानंतर विचार काय, विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेची मोजणी करून योग्य मार्गदर्शन करता येते. पुढे बुद्धिमत्ता प्रशिक्षणाने सुधारता येऊ शकते असं त्यांनी मानलेले आहे मत त्यांचं. पुढे रॉबर्ट ओवेन्स. व्याख्या काय केली त्यांनी, तर त्यांची व्याख्या एक समाज सुधारक आहेत ते, प्रगतशील शैक्षणिक तत्वज्ञ आहेत आणि विचार काय, शिक्षणामुळे समाज सुधारतो. बालकांना नैतिक आणि जे काही सामाजिक मूल्यांची शिकवणी देणे हे रॉबर्ट ओवेन्स यांनी सांगितलेले आहे. पुढे फ्रेडरिक फ्रेबेल आपल्याला माहिती, किंडर गार्टन प्रणालीचे जनक आहे ते. त्यांचा विचार काय होता, खेळ आणि क्रियाकलापांद्वारे शिक्षण करणे आवश्यक आहे. बालकाचे नैसर्गिक विकास आणि सर्जनशील सत्ता ही खूप महत्वाची आहे असं त्यांनी मांडलेलं आहे. पुढे एच हार्ड म्हणजेच किंवा अन्य शैक्षणिक विचार काय, तर आपण त्यांचे पाहू, काही अभ्यासांमध्ये प्रगतशील शिक्षणाचे योगदान त्यांनी दिलेले आहे. त्यांचा विचार होता, शिक्षण हे केवळ ज्ञान देणे नाही तर व्यक्तिमत्व घडविते, विद्यार्थ्यांचा स्वाभाविक विकास साधणे महत्वाचे आहे. पुढे आता माहिती तंत्रज्ञान पुन्हा आपण घेतलेलं आहे कारण प्रश्न भरपूर आहेत. तर ठीक आहे. माहिती तंत्रज्ञान म्हणजे माहिती गोळा करणे, संग्रहित करणे, प्रक्रिया करणे व प्रसारित करण्यासाठी संगणक आणि संबंधित साधने ही. माहिती तंत्रज्ञानाचे मुख्य फायदे काय होतात, तर माहिती जलद भेटते, कार्यक्षमता वाढते, डेटा सुरक्षित ठेवता येतो, जागतिक स्तरावर संपर्क साधता येतो आणि शिक्षण आणि व्यवसायात मदत होते. पुढचा प्रश्न आहे, संगणक विकासाचे मुख्य टप्पे कोणते, तर पहिली पिढी काय, 1940 ते 56 या दरम्यान होते. त्याला वैद्युत व्हॅक्यूम ट्यूब वापरले त्यामध्ये संगणकामध्ये, त्या संगणकाची पिढीमध्ये हे वापरलं होतं. दुसरी पिढी कोणती, 1956 ते 1963 मध्ये संगणकामध्ये ट्रान्झिस्टर वापरले होते, ट्रान्झिस्टर. तिसरी पिढी 1964 ते 91 पर्यंत, त्यामध्ये काय केलं होतं, इंटिग्रेटेड सर्किट IC चिप्स आपण ते वापरले होते. आणि चौथी पिढी 1971 ते आतापर्यंत मायक्रो प्रोसेसर वापरलेले आहेत. पाचवी पिढी आधुनिक संगणक जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सुपर कम्प्युटर्स म्हणजे AI म्हणतो ना आपण, तर हे पाचवी पिढी आहेत. म्हणजे एकूण 5 पिढी आता सध्या चालू आहेत. तर ठीक आहे. पुढचा आपण संगणकाच्या स्मृतीची काही एकाग्रती पाहू. बाईट्स आणि बिट्स म्हणजे काय ती पाहू. 1 बाईट्स म्हणजे 8 बिट्स, 1 बाईट म्हणजे 8 बिट्स, 1 किलो बाईट्स म्हणजे 1024 बाईट्स, 1 MB म्हणजे 1024 KB, 1 GB म्हणजे 1024 MB आणि 1 TB म्हणजे 1024 GB. महत्वाचं आहे. पुढे संगणकाचे प्रकार कोणते आहेत, तर सुपर कम्प्युटर आहेत, मुख्य संगणक आहेत, मिनी कम्प्युटर आहेत. अशा पद्धतीने संगणकाचे प्रकार आहेत. पुढे आहेत मायक्रो कम्प्युटर पण आहे, वैयक्तिक संगणक. पुढे आहे लॅपटॉप, टॅबलेट, स्मार्टफोन. अशा पद्धतीने आहे मित्रांनो. तर सर्वांनी व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा बरं. चला आता आपण पुढे पाहूया इंटरनेट म्हणजे काय. आता हा पुढचा प्रश्न, इंटरनेट म्हणजे जगभरातील संगणक नेटवर्कचा एक जागतिक नेटवर्क ज्याद्वारे माहिती शेअर केली जाते. पुढे सर्च इंजिन. सर्च इंजिन म्हणजे काय, तर सर्च इंजिन हे ऑनलाईन साधन आहे जे इंटरनेटवर माहिती शोधण्यास मदत करते, जसं की गुगल, बिंग, याहू आपण पाहिलं, ओपेरा मिनी वगैरे. ठीक आहे. तर इंटरनेटवर कोणकोणत्या सेवा उपलब्ध आहेत, तर ईमेल आहेत, व्हिडिओ कॉलिंग आहे, सोशल मीडिया आहे, ई-कॉमर्स आहेत, क्लाउड स्टोरेज आहे. अशा पद्धतीने ठीक आहे. आता DNS म्हणजे काय, तर लॉंग फॉर्म पाहू, डोमेन नेम सिस्टीम. हे प्रणाली आहे जी वेबसाईटचे नाव www example.com काय असेल ते IP पत्त्यात रूपांतर करते, जे संगणक समजू शकतो. ज्याला आपण डोमेन कोड म्हणतो ना, तर डोमेन नेम सिस्टीम. ठीक आहे. पुढचा प्रश्न, काही प्रसिद्ध सोशल नेटवर्किंग साईट कोणत्या आहेत, तर फेसबुक आहेत, इंस्टाग्राम आहे, ट्विटर आहे, लिंक इन आहे, व्हॉट्सअप आहे. ठीक आहे. अजून नाही आलेले आहेत त्यामध्ये टेलिग्राम वगैरे आपण वापरतो. ठीक आहे. सरळ म्हणजे काय, आता आपल्याला शैक्षणिक संदर्भात जे काय UDAS सरळ प्रणाली आहेत ना, त्या संदर्भात हे प्रश्न आहेत, तेही मी इथे इन्क्लूड केलेले आहेत. तर मित्रांनो सर्वांनी अवश्य पहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सरळ म्हणजे काय, तर सोपे, जटिल नसलेले आणि सहज समजता येणारे, जीवनात शिक्षणात जे काय सरळ गोष्टी नीट समजावून घेणे याचा अर्थ आहे. हे थोडासा एक अर्थ सांगितलेला आहे मित्रांनो. आता सरळचा जे काय ना, ते लॉंग फॉर्म वगैरे तुम्ही पाहून घ्या. सरळ प्रणाली म्हणजे काय, तर सरळ प्रणाली अशी प्रणाली आहे जिच्यात कमी घटक असतात, जी सहजपणे कार्य करते. ही प्रणाली जटिल नियम किंवा प्रक्रिया न वापरता पूर्ण करते. उदाहरणार्थ आता घरातील पाणी टाकीची सोपी पाणी पुरवठा प्रणाली आहे. म्हणजे आपल्या शालेय विद्यार्थ्यांचा जो काय डाटा आहे ना, तो एकत्र फक्त करायचा. त्यांचा जन्मतारीख, त्यांचं ऍडमिशन, त्यांचं रक्तगट, त्यांचं जे काय पत्ता वगैरे काय ना, सगळं एका ह्याच्यावरती सरळ प्रणालीवर त्यांना भेटणार, त्यांचा अपार ID वगैरे सगळं. ठीक आहे. पुढे पहा. हा आता सरळ प्रणालीची वैशिष्ट्ये काय, पुढचा आपण
कमी घटकांची असते, सोप्या नियमांनी कार्य करते, सहजता येते, त्रुटी कमी होतात. ठीक आहे. सरळ प्रणालीचे फायदे काय तर जी काय कार्यक्षमता वाढते, देखभाल सोपी होते, त्रुटी शोधते, कमी खर्चात. आता ह्याचं काही एवढंही नाही, फक्त तुमच्यासाठी सांगितलेलं आहे त्याचा अर्थ. सरळ प्रणालीचे उदाहरण काय तर घरगुती विजेचं सर्किट, त्याचा पूर्ण घरामध्ये आपला त्याचा हे गेलेला असतो, ह्या खोलीतून त्या खोलीत, म्हणजे सगळं माहिती. बरं, ठीक आहे. आता आपल्याला पाहूया सरळ प्रणालीचे अद्ययावतीकरण करणे म्हणजे काय तर अद्ययावत करणे म्हणजे जुनी प्रणाली सुधारून नवीन तंत्रज्ञान सुविधा वापरून तिची कार्यक्षमता वाढवणे. सरळ प्रणाली अद्ययावत करणे आवश्यक आहे तर कार्यक्षमता वाढवण्यासाठी, त्रुटी कमी करण्यासाठी, नवीन तंत्रज्ञानाचा फायदा घेण्यासाठी. आता हे मी दिलेलं आहे तुम्हाला मित्रांनो, पण सरळ प्रणाली म्हणजे आपला जो काही सरळ आपलं पोर्टल आहे विद्यार्थी शिक्षकांचं त्या संदर्भात प्रश्न आहे, त्यामध्ये तुम्हाला हे करायचंय. ठीक आहे. सरळ प्रणालीचे अद्ययावतीकरण करणे म्हणजे काय तर जुने घटक बदलून नवीन तंत्रज्ञान वापरणे, कार्यक्षम सॉफ्टवेअर वापरणे, प्रक्रिया सुधारणे, डेटा व्यवस्थापन करणे. आता युडायस प्रणाली म्हणजे काय तर त्याचा आपण पाहूया. युडायसचा आपण लॉंग फॉर्म पाहूया. यू म्हणजे युनिफाईड, डी म्हणजे डिस्ट्रिक्ट, आय म्हणजे इन्फॉर्मेशन, एस म्हणजे सिस्टीम, फॉर म्हणजे फॉर आणि एज्युकेशन ई म्हणजे. तर प्रणाली शाळातील शैक्षणिक व प्रशासकीय डेटा गोळा करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर विकसित केलेली डिजिटल प्रणाली आहे. युडायस प्रणालीचा मुख्य उद्देश काय मित्रांनो पाहूया आपण. तर शाळांबद्दल संपूर्ण माहिती गोळा करणे, शिक्षण धोरणे ठरवण्यासाठी डेटा उपलब्ध करणे, शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी आधारभूत माहिती तयार करणे. पुढे युडायस प्रणालीमध्ये कोणता डेटा गोळा केला जातो? शाळेचे नाव व स्थान, विद्यार्थी व शिक्षकांची संख्या, इमारत, शौचालय माहिती, भौतिक सुविधा, शैक्षणिक साधने, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक निकाल, हे सर्व. ठीक आहे. पुढचा प्रश्न शैक्षणिक संप्रेषण म्हणजे काय? आता पुन्हा आपण थोडंसं आलेले आहे आयसीटीकडे. शैक्षणिक संप्रेषण कौशल्य म्हणजे आपले विचार, भावना, माहिती इतरांना स्पष्ट व प्रभावी पोहोचण्यासाठी यात क्षमता असतात. मौखिक, लेखी, जो काय अविरोधी म्हणजे नॉन व्हर्बल संवाद यांचा समावेश असतो. पुढे पाहू आपण. शिक्षक केंद्र प्रमुखासाठी संप्रेषण कौशल्य. पहा, महत्वाचा प्रश्न आहे. शिक्षक केंद्र प्रमुखासाठी संप्रेषण कौशल्य का महत्वाचे आहे? तर शिक्षक आहेत किंवा केंद्र प्रमुख म्हणून प्रभावी संप्रेषण कौशल्यामुळे विद्यार्थ्यांशी उत्तम संवाद साधतात, पालकांचे विश्वास निर्माण करतात, सहकार्याशी प्रशासनाशी काम सोपे होते, शाळेतील नियम निर्णय जे स्पष्टपणे समजावता येतात. पुढे मौखिक व लिखित संप्रेषण यातील फरक काय? तर मौखिक संप्रेषण म्हणजे आवाज, टोन, शब्द वापरून संवाद साधणे, उदाहरणार्थ व्याख्यान किंवा बैठक. आणि लिखित संप्रेषण म्हणजे पत्र, ईमेल, रिपोर्ट, नोटीस इत्यादी वापरून माहिती देणे. मौखिक संवाद त्वरित प्रतिसाद मिळतो, तर लिखित संवाद कायम राहतो. मित्रांनो पहा. ठीक आहे. प्रभावी संवादासाठी कोणती कौशल्य आवश्यक आहे? तर स्पष्ट बोलणे आणि लेखन, ऐकण्याची क्षमता, समजूतदारपणा आणि संवेदनशीलता, गैरसमज टाळण्यासाठी योग्य शब्दांचा वापर, शारीरिक भाषा आणि हावभावांचा उपयोग. मित्रांनो अशी उपयोगात्मक प्रश्न आहेत, मी त्यामध्ये याचा उल्लेख केलेला आहे, कारण असेच प्रश्न तुम्हाला तिथे येणार आहेत. पालकांसोबत संवाद करताना काय लक्षात ठेवले पाहिजे? तर पालकांचा आदरपूर्वक ऐकावे. मित्रांनो माहिती सोप्या भाषेत द्यावी, विद्यार्थ्यांच्या प्रगतीची सत्य माहिती द्यावी आणि समस्यांवर सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. हे आपल्या केंद्र प्रमुखांची किंवा शिक्षकांची कामे आहेत. ठीक आहे. पुढे पाहू आपण. गैरमौखिक नॉन व्हर्बल संप्रेषण म्हणजे काय? त्यामध्ये गैरमौखिक संप्रेषण म्हणजे शब्दांशिवाय संवाद साधणे, उदाहरणार्थ हावभाव, चेहऱ्यावरील अभिव्यक्ती, हातांच्या हालचाली, डोळ्यांसमोर संवाद, उभे राहण्याची पद्धती. ठीक आहे. शाळेत टीम मीटिंग प्रभावी संवाद कसा साधावा? तर अजेंडाची पूर्वतयारी करावी, पहिल्यांदा स्पष्टपणे मुद्दे मांडावेत, सर्वांना बोलण्याची संधी द्यावी, निष्कर्ष संबंधी जो काही सारांश आहे तो देऊन निर्णय स्पष्ट करावा. ठीक आहे. पुढे विद्यार्थी संवादातील अडचणी कशा ओळखायच्या असतात? तर विद्यार्थ्यांचा अभिप्राय ऐकून घ्यायचा, शाळेतील वर्गात गैरसमज लक्षात येत असल्यास त्यांच्या त्यांना शंका विचारण्याची किंवा वर्तन प्रतिक्रियेतून ते ओळखायचे असतात. ठीक आहे. डिजिटल माध्यमातून संवाद करताना कोणत्या बाबी लक्षात ठेवा? तर संदेश स्पष्ट व संक्षिप्त असावा, टोन आणि शब्दांची योग्य भाषा असावी, गरजेप्रमाणे स्क्रीनशॉट व दस्तऐवज जोडावे आणि गोपनीयता व सुरक्षिततेची खबरदारी घ्यावी निश्चितपणाने. तर सकारात्मक संवाद म्हणजे काय? तर सकारात्मक संवाद म्हणजे समस्यांवर लक्ष न देता उपायांवर भर देणे, प्रोत्साहन देणे आणि दुसऱ्याच्या भावना मान्य करणे. उदाहरणार्थ तुम्ही चांगली सुरुवात केली, आता पुढे याच पद्धतीने तुम्ही सुधारणा करता येईल. ठीक आहे. समाज संपर्काचे साधने काय आहे? तर समाज संपर्काचे साधने म्हणजे व्यक्ती, समूह किंवा संस्थांची माहिती, भावना, विचारांची देवाणघेवाण करण्याची साधने आहेत मित्रांनो. ठीक आहे. मित्रांनो व्हिडिओची लिंक सर्वप्रथम शेअर करा बरं. चला, समाज संपर्काचे मुख्य किती प्रकार आहेत? तर प्रत्यक्ष संवाद, फेस टू फेस म्हणतो आपण, अप्रत्यक्ष संवाद, इनडायरेक्ट कम्युनिकेशन म्हणतो, माध्यमावर आधारित संवाद जे आपण मीडिया बेस्ड कम्युनिकेशन म्हणतो. ठीक आहे. प्रत्यक्ष संवादाचे उदाहरण काय? तर संभाषण आहे, सभा आहे, चर्चा आहे. ठीक आहे. अप्रत्यक्ष संवादाचे उदाहरण काय? तर पत्र आहे, ईमेल आहे, संदेश आहे. ओके. ठीक आहे. माध्यमावर आधारित संवादात समाज संपर्काची साधने काय आहेत? तर वृत्तपत्र आहे, दूरदर्शन आहे, रेडिओ आहे, सोशल मीडिया आहे, त्यामध्ये सर्व आहे, व्हॉट्सअप, युट्यूब वगैरे. आपण आता सध्या युट्यूबवरच पाहतोय. ठीक आहे. समाज संपर्काचे साधने का महत्वाचे आहेत? तर माहिती शेअर करण्यासाठी, सामाजिक सहकार्य वाढवण्यासाठी, संस्कृती आणि मूल्य प्रसारित करण्यासाठी, जनमत तयार करण्यासाठी. ओके. पुढचा प्रश्न आहे, संवादाचे दोन मुख्य प्रकार सांगा. तर मौखिक संवाद म्हणजे व्हर्बल कम्युनिकेशन, अमौखिक संवाद म्हणजे नॉन व्हर्बल ज्याला आपण म्हणतो. मौखिक संवादाचे साधने कोणते? संभाषण. ओके. पुढे व्याख्यान, परिषद आपण घेतो ना. ठीक आहे. अमौखिक साधनाची जी काय संवादाची, तर शरीर भाषा, बॉडी लँग्वेज, हावभाव,
चित्रे व चिन्हे. ओके. सोशल मीडिया समाज संपर्काचे साधन कसे आहे? ठीक आहे. तर सोशल मीडिया माहिती त्वरित शेअर होते, लोकांशी संपर्क साधता येतो, विचार, भावना, अभिप्राय व्यक्त करता येतात. मित्रांनो, तुम्हाला वाटतं की प्रश्न सोपे आहेत. मित्रांनो, हा, परंतु हे प्रश्न उपयोजनात्मक आहेत, असेच प्रश्न असतात. पुढे आता अध्ययन अध्यापन, आपण या पद्धतीकडे आलेलो आहे. चला, अध्ययन अध्यापन यामध्ये फरक आहे. तर अध्ययन म्हणजे ज्ञान आत्मसात करण्याची क्रिया, जिथे विद्यार्थी सक्रिय असतो. अध्यापन म्हणजे ज्ञान शिकवण्याची क्रिया, ज्ञान देण्याची क्रिया, जिथे शिक्षक विद्यार्थ्याला मार्गदर्शन करतो. पुढचा आहे फरक असा आहे, अध्ययन ही विद्यार्थी केंद्रित प्रक्रिया आहे, तर अध्यापन ही शिक्षक केंद्रित प्रक्रिया आहे. शिक्षणाच्या मुख्य पद्धती कोणत्या आहेत? तर पहा, व्याख्यान पद्धत आहे, प्रात्यक्षिक पद्धत आहे, चर्चा पद्धत आहे, प्रकल्प पद्धत आहे, समस्या आधारित शिक्षण पद्धत आहे. वैयक्तिक अध्यापन व सामाजिक अध्यापन फरक यामध्ये फरक काय? वैयक्तिक अध्यापन विद्यार्थी स्वतः शिकतो, सामाजिक अध्यापनात गटात किंवा समुदायात शिकवतो, ग्रुप लर्निंग आपण म्हणतो त्याला. अभ्यास केंद्रित शिक्षण, लर्नर सेंटर जे काय हे आहे टीचिंग म्हणजे काय? तर विद्यार्थ्यांच्या गरजा, क्षमता, स्वारस्य यावर लक्ष ठेवून केंद्रित शिकवण्याची पद्धत आहे. उदाहरणार्थ गट चर्चा, प्रकल्प, कार्य, प्रयोगात्मक क्रियाकलाप. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, समस्या आधारित शिक्षण पद्धतीची वैशिष्ट्य काय? तर वास्तविक जीवनातील समस्या उभी केली आहे जाते, विद्यार्थ्यांना निर्णय घेण्याची क्षमता विकसित केली जाते, शिक्षक मार्गदर्शक म्हणून कार्य करतो. महत्वाचं आहे. अध्यापनाचे उद्दिष्ट काय असं आहे? पुढचा प्रश्न आहे. तर ज्ञान प्राप्त करणे, कौशल्य विकसित करणे, मूल्य व नैतिकता समजावणे आणि विचारशक्ती व समस्या सोडवण्याची क्षमता वाढवणे. पुढचा प्रश्न, अभ्यासक्रम आधारित शिक्षण म्हणजे काय? तर पूर्वनिर्धारित अभ्यासक्रमानुसार शिक्षण देणे, उदाहरणार्थ शालेय अभ्यासक्रम, महाविद्यालयीन अभ्यासक्रम. ठीक आहे. पुढचा प्रश्न, अध्यापन पद्धती निवडताना कोणत्या बाबी विचारात घ्यावा? तर विषयाचा स्वरूप, विद्यार्थ्याची वय व क्षमता, उपलब्ध साधने संसाधने आणि शिकवण्याचे उद्दिष्ट. ओके. पुढचा प्रश्न, डिजिटल शिक्षण ई लर्निंगचा फायदा काय आहे? तर माहिती तात्काळ उपलब्ध होते, त्यानंतर इंटरॅक्टिव्ह आणि आकर्षक माध्यम, कोणत्या वेळेत कोणत्याही स्थळी शिक्षण घेता येते, व्यक्तिगत गतीने शिक्षण घेता येते. ठीक आहे. पुढचा प्रश्न, अध्यापन पद्धती शिक्षकाचे प्रमुख कार्य काय? तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे, शिकण्यास प्रेरणा देणे, साधने व संसाधने उपलब्ध करणे, मूल्यांकन व सुधारणा करणे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण हे जे काय आहेत ना केंद्र प्रमुख भरतीसाठी आलेले हे आपण जवळजवळ 150-200 प्रश्न घेतलेले आहेत. तर मित्रांनो, सर्वांनी आपला हा हाडकेसर युट्यूब चॅनल आहे तो चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा. तर अशा पद्धतीने जे आपण हे प्रश्न आहेत, केंद्र प्रमुख परीक्षा 2025-26 जे आता 3 आणि 4 तारखेला पेपर होणार आहेत, 3 शिफ्ट मध्ये पेपर होणार आहेत. तर मित्रांनो, परीक्षेला जाता जाता हे खूप महत्वाचे प्रश्न आहेत, जे की मी तुमच्यापर्यंत आता हे पुढे तुम्हाला हे केले. तर सर्वांनी या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रांपर्यंत, तुमच्या ग्रुपपर्यंत, जे कोणते ग्रुप असतील तुमचे केंद्र प्रमुख वगैरे, त्या ग्रुपला शेअर करण्याचे तुम्हाला फायदे. सर्वांना पुन्हा एकदा केंद्र प्रमुख परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा मित्रांनो. आणि जो काय पहिला पेपर आहे त्या पेपर संदर्भातही कोणते प्रश्न असतील, कसे प्रश्न असतात, तेही मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करेल नक्कीच. तर तुम्हाला केंद्र प्रमुख परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.